आणि आता विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत न्यूज टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला शपथविधी संदर्भातील टॉप 9 बातम्या। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी। फडणवीसांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। आझाद मैदानावर पार पडला ग्रँड सोहळा। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं स्मरण। आमदारांच्या मनधरणीनंतर शिंदे मंत्रिमंडळात सहभागी। अजित पवार 6व्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी। अजितदादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण। नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भव्य शपथविधी सोहळ्यानंतर पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। वैद्यकीय मदतीच्या फाईलवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी। पुण्याच्या रुग्णाला 5 लाखांची मदत। शपथविधी संपताच मंत्रालयाच्या दालनातील नावांच्या पाट्या बदलल्या। फडणवीसांच्या पाठीवर मुख्यमंत्री तर शिंदे आणि अजितदादांच्या पाठीवर उपमुख्यमंत्री असा उल्लेख। शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे, शरद पवार अनुपस्थित। शरद पवारांसह राज ठाकरेंना फडणवीसांचा फोन। शपथविधीसाठी निमंत्रण, मात्र वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नाही, राज ठाकरे यांची माहिती। शपथविधी सोहळ्यातील बैठक व्यवस्थेत निष्काळजीपणा। शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना मागच्या रोमध्ये बसवलं, पावसकरांचा आरोप। महायुतीचं सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची महायुतीच्या सरकारवर टीका।